लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला दिली स्थगिती। फुलंब्री टी पॉइंटवर एक मराठा लाख मराठा घोषणा देत टायर जाळले। अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते। त्यांची तब्येत खालावली अशी माहिती मिळताच मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चौथ्यांदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी उपोषणाला बसले आहेत। शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सांगितलं की आमच्या मराठा समाजाच्या हितासाठी मांडण्यात आलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा 13 जुलैनंतर विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागणार असे सांगितले व उपोषण स्थगित केलं। मात्र उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली होती। त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अशी माहिती पसरताच राज्यभर मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू करण्यात आली होती। त्याचप्रमाणे फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर काही अज्ञात आंदोलकांनी रोडच्या मधोमध टायर जाळून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलन केलं। ही माहिती फुलंब्री पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जळत असलेली टायर बाजूला सारून विझवण्यात आली। मात्र पोलीस येईपर्यंत आंदोलक तेथून निघून गेले होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।